आणि मराठी पोरं आमच्याकडे कामाला सूट होत नाहीत असं म्हणत मुंबईमध्ये मराठी तरुणाला काम नाकारल्याचा प्रकार समोर आलाय। मुंबईमधल्या मरीन लाईन्स परिसरामधील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकानं मुलाखतीसाठी गेलेल्या एका मराठी तरुणाला कामावर घेण्यासाठी नाकारलं आणि मराठी मुलं आम्हाला कामावर नको, त्याचबरोबर मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीमध्ये बोला अशी भूमिका घेतली। याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाकडे करण्यात आली आणि त्यानंतर विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला। अरे मराठीमध्ये आलं पाहिजे ना, मराठी महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायला पाहिजे ना महाराष्ट्रात। बसायसाठी मी आलो नाही, तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही, त्याचं उत्तर विचारायला आलोय तुम्हाला। कोण आहे हे काय बोलले तुला? मराठी माणसाला नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं 2 दिवस करतात काम आणि निघून जातात। आम्ही महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसांना नोकरी नाही देणार? नहीं बैठने का क्या है इसमें? आप जानते हैं इनको? हाँ, मतलब संतोष दादा मी ओळखतो तुम्हाला म्हणजे अरे पण आता त्यांनी काय बोलले? मी पण मराठीचा आहे। अरे पण त्याला काय बोलले? इंटरव्ह्यूला आला होता तो, बरोबर हेच नाही 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी। नहीं ऐसे नहीं बात हुई है भाई साहब। मी पण मराठी आहे। अरे पण आता इंटरव्ह्यू मध्ये काय हे होते, या झालं मॅडम ना, होत्या। इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना, मला या मॅडम नाही होत्या। माहिती। मी काय मराठी म्हणतो? माणसाला तुम्ही असं कसं काय नाही, करू शकता? नाही, मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही होत, सूट होत नाहीत म्हणजे अहो सूट होत नाही, महाराष्ट्रामध्ये अंदाज करू नका ना, मग सूट नाही होत तर। खूप मुलं येऊन 2 दिवसामध्ये गेले म्हणून बोलले असं नाही। महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम, हे तुम्ही मान्य करताय ना? ते काय बोलले की आमच्या इथे 2 दिवस येतात आणि सोडून जातात, त्यांना अहो पण responsibility अहो मग नाही. महाराष्ट्रात अंदाज करू नका ना। आता बाकी पण मराठी सगळी मुलं काय अशी आज हमारे असतात पास का? 15 लड़कियां मराठी हैं। कसं माहिती मी तुम्हाला नहीं वैशाली कितनी लड़कियां मराठी हैं? सगळे त्याने तुम्ही हा काय बोलला? ह्याला काय बोलले? आम्हाला मराठी पोरं आम्ही ठेवत नाही कामाला आता। आमच्या ऑफिसमध्ये किती मी काय मराठी- सांगतो शांत कशाला व्हायचं? ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे याच बातमी संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। संतोष शिंदेजी, झालं काय नेमकं? नेमकं असं झालंय की त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी मुलांना बोलवण्यात आलं होतं, तर त्या ठिकाणी रुपेश म्हणून आमच्या विभागातला एक कार्यकर्ता आहे, तो इंटरव्ह्यूसाठी गेला त्या ठिकाणी आणि तो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्याला विचारलं की त्याचं शिक्षण बघितलं आणि त्याला बोलले मराठी येतं आम्हाला नको, म्हणून त्याने तिथे जाब विचारला। तर त्याने जाब विचारला तर ते बोलले मराठी मुलं आमच्या इकडे काय बरोबर काम करत नाहीत, त्यामुळे आम्ही काय आता ठेवणार नाही मराठी मुलांना, असं त्याने सांगितलं। आणि तो शाखेत आला आणि शाखेत त्याने सांगितलं ते इमिजिएटली मी त्या ठिकाणाहून त्या ऑफिसमध्ये गेलो मरीन लाईनला आणि त्यांना जाब विचारला की मराठी, मग त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे कामाला आहे याला हा पण मराठीच आहे। म्हटलं हा मराठी आहे, मग ह्या मुलाला तुम्ही का नाकारलं? आणि आता जी 3 मुलांचे बायोडेटे तुमच्याकडे आले होते त्या 3 मुलांना का मराठी मुलांना नाकारलं? मग त्यांचं शिक्षण बरोबर होतं, सगळं होतं। तर त्यांनी सांगितलं असं काय होणार नाही, याच्यापुढे आम्ही ज्याला संधी आहे मी माफी मागतो। आणि मग आम्ही तिथून त्यांनी सांगितलं की आम्ही यांचा विचार करू, मग आम्ही निघून आलो। कारण हे आता ज्या प्रकारे 1966 साली ज्या प्रकारे मराठी माणसाला या मुंबईमध्ये नोकऱ्यांसाठी लढावं लागत होतं, तशीच परिस्थिती 2025 मध्ये आता हे नवीन सरकार आल्यापासून अशी निर्माण झालेली आहे। त्यामुळे मराठी माणसांना प्रत्येक ठिकाणी डावलण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याला उत्तर देण्याचं काम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही करणार आहोत। धन्यवाद, तुम्ही NDTV मराठीशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त केली त्याबद्दल।